स्कोरबोर्ड दिसतोय. 5 कातळावाडी, 7 नेपावाडी. अर्थातच 2 गुणांच्या आघाडी घेऊन खेळतोय नेपावाडी संघ अद्यापर्यंत. काय म्हणायचंय या दोन संघांच्या दरम्यान? विष्णू हिरवा गुणलेखक झोपले का तुम्ही? का आंडू फुटला आपला? सुरेख डिफेन्स केला जातोय या ठिकाणी नेपावाडी या संघाकडून. नेपावाडी या संघाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीत कमी विचार केला गेला तर लेफ्ट कॉर्नर निलेश पारदी, राईट कॉर्नर उमेश पारदी आणि बदलाट रक्षक रमेश सारखा एक उभे असताना नवीन प्लेअर तयार केला गेलाय. मला असं वाटतंय रोहित एक नवीन प्लेअर तयार केला गेलाय नेपावाडी संघाकडून आणि तो मात्र या ठिकाणी जबरदस्त रेड अद्यापर्यंत मारतोय. खरोखरच थर्ड रेड सुद्धा याच रायडरला दिली जाते आणि तोच रायडर आपला संघ अद्यापर्यंत मात्र मेगा फिनाले मध्ये येऊन पोहोचवतोय. आता मात्र अरविंदला झळकावा लागेल. अरविंदला झळकणे गरजेचं असणार आहे कारण की मेगा फिनाले खेळतोय आपण नेपावाडी विपक्षच्या कातळावाडी. अरविंदला झळकावा लागणार आहे. अरविंदला काहीतरी करावं लागेल. कातलावर पायऱ्या करत थोडं भारी येते आम्ही म्हणून करू करू अशा पाणी टाकी येत संघाचा हुकुमी मात्र या ठिकाणी एका गुणाची नेलूट केली जाते अरविंद कडून. सोमवारी या ठिकाणी अरविंदला झळकणं गरजेचं असणार आहे. अरविंद मात्र त्या स्वरूपाची रेड करतोय आणि एका गुणाची नेलूट करतोय आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर देतोय तो मात्र निलेश नेपावाडी संघाकडून. दादा शांत होऊ नका थोडं गरम व्हा. सूर्याने देखील वाचा फोडलेली आहे या ठिकाणी. खेळाडूला गरम करणं गरजेचं असणार आहे मित्रा. या ठिकाणी मेगा फिनालेचा सामना रंगतोय. नक्कीच नेपाळी संघाचं काहीतरी रणनीती असणार आहे की अरविंदला जितकं बाहेर बसवता येईल तितकं बाहेर बसवणे गरजेचं असणार आहे. आपल्या संघासाठी बोनस पॉइंट ठरेल. रोहित आता मात्र रोहितला काहीतरी करावं लागेल. या रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहित या राईट फूटून या मोरोची परिस्थिती असताना रोहित कशा पद्धतीने या ठिकाणी मात्र रोहितला रोखलं गेलं. आता मात्र रोहितचं जाळ बंद केलं जात आहे. रोहित कोणत्या बाहेर बसावा लागेल. कातळावाडी संघ कमबॅक करताना या ठिकाणी दिसतोय आपल्याला. कातळावाडीचं वादळ आता मात्र नेपावाडीच्या मैदानात नेपावाडीच्या प्रांगणात वादळ पुन्हा होणार का? वादळ पुन्हा येणार का? ते कातळावाडीचं अर्थातच अरविंद खेळाडू चढाई घेऊन येतोय कातळावाडीच्या प्रांगणात. त्याला प्रत्युत्तर एक राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू ज्याने अनेक शालेय स्तरांमधून आपल्या खेळाच्या कौशल्यावर प्रावीण्य मिळवलेलं आहे असा हा निलेश पारधी कातळावाडीच्या प्रांगणात कशा पद्धतीने चढाई करेल नक्कीच सुरक्षित आणि रिकाम्या हाती आपल्या प्रांगणात सुरक्षितरित्या परतला. त्याला प्रत्युत्तर पुनश्च एकदा अरविंद या नावाचं वादळ, परंतु ते देखील शांत पद्धतीने गेलं.
यावेळेस मात्र दोन्ही संघाचा एक निश्चय ठरलेला आहे की आपण डू ऑर डाय रेड वर खेळायचा. कोणत्याही प्रकारचा धोका मात्र या ठिकाणी ढेपावाडी संघ पत्करण्याचा प्रयत्न करत नाही. आता मात्र या थर्ड रेड वरती सामना जवळजवळ 50% असणार आहे, कारण की स्कोरबोर्ड दिसतोय कातळावाडी या ठिकाणी 2 गुणावरती पिछाडीवर खेळत आहे आणि मात्र 2 गुणांची लीड घेऊन खेळतोय तो मात्र ढेपावाडी हा संघ. या रेड वरती मात्र येतोय संघाचा हुकमी एक्का मध्ये अरविंद हंबीर. पाचच्या डिफेन्स मध्ये लीड घेतोय अरविंद. मंगेश दादा काय म्हणायचं या रेड वरती? नक्कीच हसमुख दादा, आपण जर विचार करायला गेलो तर प्रेक्षकांना जसा हवा असा वाटत होता की फायनलचा सामना कसा व्हावा, सामनाचा फायनल कसा होणार, तर अतिशय रंगतदार पद्धतीचा होणार आणि पायाच्या टोटच करून अजून एका गुणाची लयलूट पुरत जातोय हा अरविंद नावाचं वादळ. निलेश मात्र डोळ्यामध्ये आता या ठिकाणी आपली घाई संकटातली कोण किसका 2 गुणाची लयलूट केली जाते. या ठिकाणी अरविंदने मात्र विशाल या डिफेंडरची शिकार केली होती. विशालची शिकार करून एका गुणाची लयलूट केली. त्याला प्रत्युत्तर दिला निलेश रायडरने मात्र 2 गुणाची लयलूट केली गेली. काय म्हणायचंय मंगेश दादा? या खरोखरच जशाच तसे उत्तर अर्थातच नॉट ऑनली बट ऑल्सो तू शेअर तो पैसा वाशेर. काय म्हणायचंय? नक्कीच मी अजून हरलेलो नाही आणि तू अजून जिंकलेला नाही या विचाराने मात्र कातळावाडी संघ खेळतोय आणि ढेपावाडी संघ देखील याच विचाराने खेळतोय. आता मात्र कातळावाडी संघाच्या आशा थोड्याशा मुरझिल्या गेल्या असतील. या सूर्य देवाने मात्र नक्की कोणाला आशीर्वाद देणार? कोण करतो या मेगा फिनालेचा एक विजयीचा मानकरी प्रथम क्रमांकाचा उत्तुंग ट्रॉफीवरती या 4.5 फुटाच्या ट्रॉफीवरती कोण नाव करतोय आपलं? आता थोड्याच वेळात काही क्षणातच कळलं जाणार आहे. अशोक दादा, या ठिकाणी ऑनलाईन देखील जे सामने पाहतात, युट्यूब लाईव्ह प्रेक्षकाच्या माध्यमातून जे सामने पाहतात ना, त्यामधून दिनकर पोलीस उघडा हे देखील ऑनलाईन सामने पाहतात आणि खरंच दिनकर दादांनी देखील या स्पर्धेसाठी आपलं महत्वपूर्ण आणि मोलाचं योगदान दिलं, सहकार्य केलं. त्याबद्दल देखील रत्नागिरी पोलीस दिनकर उघडा यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. 100% मंगेश दादा, कारण की काल जवळजवळ 10 वाजल्यापासून दिनकर उघडा या रत्नागिरी पोलीस आपल्या जवानाने या ठिकाणी येऊन उत्तुंग दर्जाची कामगिरी केली आणि आपल्याला सहकार्य केलं. त्या वतीने रायगड जिल्हा निवड चाचणी भव्य आदिवासी स्टेशन 2025च्या वतीने त्यांचं खरोखरच मनापासून आभार. आणि मेगा फायनलचा फिनालेचा सामना मात्र रंगतोय. ढेपावाडी विपक्ष कातळावाडी अद्यापर्यंत मात्र कोण फायनलचा मानकरी ठरेल? 4.5 फुटाच्या ट्रॉफीवरती मात्र कोण या पर्व पहिलं या ट्रॉफीवरती नाव कोरलं जातंय थोडा काही क्षणातच या ठिकाणी येऊन झळकणार आहे. जवळजवळ म्हणायला गेलं तर पार्टिसिपेट 97 संघांमधून फायनल या ठिकाणी समाप्त होते. मंगेश दादा, आप कुछ वर्ड्स आजमाएंगे क्या? रायगड जिल्हा आदिवासी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा निवड चाचणी अर्थातच